नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाकडून या दोन्ही योजनेचे निधी वितरणाबाबत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर झालेला आहे। नेमका किती निधी मंजूर झाला आहे आणि कोणाला याचा फायदा मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 28 जुलै 2026 रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार 2026-27 या आर्थिक वर्षासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी आणि वेतनेतर खर्चासाठी 23,21,96,400 रुपये इतका निधी जुलै ते ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी वितरित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेच्या स्थापनेसाठी 9,52,21,950 इतका निधी वितरित केला जात आहे। हा निधी BIMST प्रणालीद्वारे थेट संबंधित विभागांना आणि जिल्हाधिकारी कार्यालयांकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। या शासन निर्णयात प्रशासनासाठी काही कडक आणि महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहे। आता त्या काय असणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। सर्व विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार या अनुदानाचे वाटप त्वरित करावे। जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यांना योग्य त्या गरजेनुसार निधी वितरित करावा। त्यानंतर आहे हा खर्च निर्धारित लेखा शीर्षाखालीच केला जावा आणि कोणत्याही परिस्थितीत मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। आता माझ्या मित्रमैत्रिणींनो, शासन स्तरावरून निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। आता हा शासन अधिकृत आदेश आहे, त्यामुळे आता कोणालाही काळजी करता कामा नये आणि वाट बघण्याची गरज नाही। ज्या लाभार्थ्यांना अजूनही जुलैचा हप्ता आलेला नाहीये त्यांना जुलैचा आणि ऑगस्टचा असा दोन्ही मिळून एकत्रित हप्ता मिळणार आहे आणि ज्यांना जुलैचा आलेला आहे त्यांना आता ऑगस्टचा हप्ता हा त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही होती महत्त्वाची माहिती। तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी किंवा निराधार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।